हरिओम. पातंजली योगसूत्रे योगदासांचे प्रवचन. विभूतिपाद सूत्र क्रमांक 16. परिणामत्रय संयमात अतीत अनागत ज्ञानम. या 3 परिणामांवर संयम केल्यास भूत आणि भविष्य यांचे ज्ञान प्राप्त होते. धर्म, लक्षण, अवस्था या 3 परिणामांवर धारणा, ध्यान, समाधी या त्रयींचा संयम केला तर अतीत म्हणजे होऊन गेलेले भूतकालीन ज्ञान आणि अनागत म्हणजे पुढे घडणारे भविष्यकालीन ज्ञान होते. वर्तमानाचे ज्ञान तर आपल्याला होतच असते. याचा अर्थ अशा संयमाने 3ही काळांचे ज्ञान होते. त्रयींच्या संयमाने योग्याला प्रज्ञालोक प्राप्त झालेला असतो. हे अतिंद्रिय प्रखर दिव्य ज्ञान असते. या ज्ञानाची एकूणच क्षमता फार उच्च असते. यामुळे कोणत्याही गोष्टीचे वाचन, निरीक्षण, मनन, विचार, विवरण करण्याची क्षमता महातीव्र असते. उदाहरण पाहूया. बँकेवर दरोडा पडला तर हुशार पोलीस अधिकारी दरोडा पडलेले ठिकाण सूक्ष्मतेने निहाळतो. धर्म परिणामामुळे तेथील आकृती म्हणजे अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू, तोडफोड इत्यादीचे तो अवलोकन करतो. त्याचा लक्षण परिणाम म्हणजे चोरी करायचे तंत्र, पद्धत, त्याला लागलेला वेळ यावरून तो दरोडेखोरांची अवस्था म्हणजे त्यांची संख्या, स्वभाव यांचे अनुमान करतो. यावरून भूतकाळात घडलेल्या कोणत्या दरोड्याशी याचे साधर्म्य आहे ते त्याला कळते किंवा दरोडेखोर नवीन असल्याचे अनुमान तो करू शकतो. याचा फायदा भविष्यकाळात करायच्या तपासाची दिशा ठरवायला होतो. दुसरे उदाहरण पाहू. डॉक्टरांना वैद्यकीय ज्ञानाचा प्रज्ञालोक प्राप्त असतो. ते रोग्याला तपासताना धर्मपरिणाम म्हणजे शरीर तपासतात. यात त्याचं वय, स्त्री की पुरुष इत्यादीचा समावेश होतो. यानंतर लक्षण परिणाम म्हणजे तापाची डिग्री, सर्दी, खोकला इत्यादी पाहतात. यानंतर अवस्था परिणाम म्हणजे त्याच्या प्रकृतीचा इतिहास, त्याची सहन करण्याची ताकद, मानसिक क्षमता इत्यादी विचारात घेतात. या सर्वांवरून त्याला अगोदरच झालेल्या, होऊन गेलेल्या भूतकाळातील रोगाचं निदान करतात. यानंतर त्याला भविष्यकाळात काय केले असता किती कसं बरं वाटेल ते वर्तवतात, सांगतात. अशा प्रकारे भौतिक उदाहरणे आपण पाहिली. आध्यात्मिक उदाहरणे पुराण काळात भरपूर आढळतात. सध्याच्या काळात कर्णपिशाच्य म्हणजे भूतकाळ सांगणारे आहेत. भविष्य सांगणारेही आहेत, परंतु दुर्दैवाने व्यावहारिकता, बोंदुगिरी यामुळे या बाबतीत विश्वासार्हता तपासणे महाकठीण होऊन बसलेले आहे. याला जोडून पुढचं सूत्र, सूत्र क्रमांक 17. शब्दार्थ प्रत्ययानाम इतरेतर अध्यासात संकर तप्त तप्र विभाग संयमात सर्वभूत रूत ज्ञानम. शब्द, त्याचा अर्थ आणि त्यापासून होणारा बोध म्हणजे प्रत्यय हे वस्तुतः एकमेकांपासून भिन्न असूनही त्यांचा एकत्रित मिसळून संयोग होतो. या संयोगाच्या विभागावर संयम केला, या संयोगाच्या विभागावर संयम केला तर सर्व प्राण्यांच्या बोलण्याचे ज्ञान होते. शब्द ऐकायला आला की त्यामधून काही ना काही अर्थ ध्वनित होतो, त्याचा काही ना काही बोध होतो. तेव्हा शब्द, अर्थ आणि त्याचा प्रत्यय हे एकमेकात मिसळलेले असतात. त्यांचा संकर झालेला असतो. वास्तविक हे 3ही पूर्ण भिन्न आहेत. यांचं मिश्रण न करता ते भिन्न करून त्यावर संयम केला तर सर्व प्राण्यांच्या बोलण्याचं ज्ञान होतं. यात शब्द फार महत्त्वाचा आहे, कारण त्यावर अर्थ आणि त्याचा प्रत्यय अवलंबून असतो. ध्वनी कसा उमटला त्यावर सर्व अवलंबून असतं. शब्द सावकाश, भरभर, हळू, मोठ्याने, श्वास किंवा धाप लागल्यासारखा, चोरट्या आवाजात, आवाज फेकून, रुदनयुक्त, क्रोधयुक्त, आर्जवी, हुकमी,
मृदू, कठोर, सुस्वर इत्यादी अशा शब्दांच्या अनेक छटा असतात. हा आवाज कोणत्या प्राण्याचा आहे त्यावरही त्याचा अर्थ अवलंबून असतो. यावर संयम केल्यास त्या शब्दांचा अर्थ आणि त्याचा परिणाम यांचं ज्ञान होतं. माणसाच्या आवाजाचा अर्थ आपण सवयीने ओळखतो. याचप्रमाणे इतर प्राण्यांच्या आवाजावरून त्याचा अर्थबोध होऊ शकतो. कुत्रा लाडात आला की वेगळा भुंकतो, रागावून भुंकला की वेगळा भुंकतो, विव्हळून भुंकला की वेगळा भुंकतो, भूक लागली की वेगळा भुंकतो. कुत्रा पाळणारे या अशा त्यांच्या भुंकण्याचे अर्थ आणि त्याचा परिणाम बरोबर जाणतात. याप्रमाणेच इतर पाळीव प्राण्यांच्या बाबतीत ज्ञान होते. शिकारी आणि त्यांचे हाकारे जंगलातील प्राण्यांच्या आवाजांवरून त्याचे अचूक ज्ञान ग्रहण करतात. याबाबत अनेक अनुभव आपल्या ऐकण्यात आणि वाचनात असतात. प्राणी पाळणाऱ्यांना तसेच जंगलात हिंडणाऱ्यांना किंवा प्राणीशास्त्रज्ञांना प्राण्यांची भाषा समजते. प्राण्यांच्या ध्वनीवरील संयमाने या लोकांना त्या बाबतीतला प्रज्ञालोक प्राप्त झालेला असतो. यामुळे या शब्दांचे अर्थ, त्यांचा परिणाम त्यांना समजतो. लुकमान नावाचा वनस्पतीशास्त्रज्ञ झाडांशी बोलत असे. प्राणी एकमेकांचे शब्द ऐकून त्याचा अर्थ आणि परिणाम जाणतात. म्हणजेच प्राणी एकमेकांची भाषा जाणतात. ते एकमेकांना इशारा देतात. झाडावर बसलेले प्राणी जमिनीवरील प्राण्यांना शिकारी आला तर धोक्याचा इशारा देतात. शब्द आणि त्याचा अर्थ हा मेंदू आणि मन यांचा परिणाम असतो. मौनाच्या उपासनेने, योगाभ्यासाने योग्यांची संवेदना सूक्ष्मातिसूक्ष्म झालेली असते. कोणताही आवाज ऐकला की योगी सहजरित्या केवळ त्या ध्वनीचा वेध घेऊ शकतो. यामधून त्याचा अर्थ आणि प्रत्यय तो जाणू शकतो. हरिओम.